नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कम्युनिटी हेल्थ नर्सिंग JNM आणि ANM फर्स्ट इयर मधला क्वेश्चन बघूया. त्यात बघूया आपण व्याख्या लिहा. कुठल्याही 5 विचारल्या जातात 1-1 मार्कासाठी. हे 2024चा पेपर आहे जे आपण बघत आहोत ऑक्टोबर महिन्यातला कम्युनिटी हेल्थ नर्सिंगचा. त्यात बघूया आपण व्याख्या. आज मृत्यूदर मॉर्टॅलिटी रेट बघूया. चला बघूया. आधी व्याख्या बघूया. मृत्यूदर हे वर्षातील एकूण लोकसंख्येच्या सरासरी आणि वर्षातील मृत्यूच्या संख्येचे गुणोत्तर आहे. ही झाली व्याख्या. आता सोप्या शब्दात बघूया मृत्यूदर म्हणजे काय. मृत्यूदर हा एक महत्त्वाचा सामाजिक आणि आर्थिक निर्देशक आहे जो विशिष्ट कालावधीमध्ये जी कालावधी असते 1 वर्षाची विशिष्ट लोकसंख्येच्या एकूण संख्येच्या तुलनेत मृत्यूची संख्या दर्शवितो. साधेपणाने सांगायचे तर तो एका वर्षात किती लोक मृत्युमुखी पडेल याचे मोजमाप आहे. जे 1 वर्षात जेवढे लोक मृत्युमुखी पडतात त्यांची एकूण मोजणी केली जाते. मृत्यूदर कसा मोजला जातो ते बघूया. मृत्यूदर सहसा प्रति 1000 किंवा प्रति 10,000 लोकसंख्येनुसार मोजला जातो. म्हणजे त्याची संख्या किती आहे, एका वर्षात जेवढी लोकसंख्या असेल, किती काही लोकसंख्या असेल, 5,000 किंवा 10,000 असू शकते किंवा ती 2 ते 3,000 पण असू शकते. त्याची गणना सूत्राद्वारे केली जाते. फॉर्म्युला असते त्याद्वारे ते मोजले जाते. मृत्यूदर इक्वल टू वर्षभरात झालेल्या एकूण मृत्यूची संख्या. जेवढी वर्षात मृत्यूदराची संख्या होते त्याची ते संख्या मांडणी करायची आणि वर्षाच्या सुरुवातीला असलेली एकूण लोकसंख्या जेवढी वर्षाच्या सुरुवातीला जी गणना त्यांना केली जाते तेवढी संख्या इथे करायची आणि प्लस मल्टिप्लाय करून द्यायचं. ठीक आहे. याचं एक उदाहरण पण बघूया. जर एका वर्षात 10,000 लोकसंख्येच्या गावात 50 लोक मृत्युमुखी पडले तर मृत्यूदर असा असेल. मृत्यूदर इक्वल टू 50 मृत्यू डिवाइड बाय 10,000 10,000 लोकसंख्या गुणिला 1,000 बरोबर 5,000 प्रति असेल. तर एवढं तुम्हाला समजलं असेल. जर नाही समजलं असेल तर एकदा तुम्ही परत पूर्ण वाचून घ्या. मराठीत एक्सप्लेन केलेलं पण आहे. 7 मध्ये उदाहरण आणि त्याचा फॉर्म्युला पण दिलेला आहे. तर काळजीपूर्वक तुम्ही वाचून घ्या ते. हे सगळे क्वेश्चन जे मी माझ्या चॅनलवर देत आहे ते सगळे एक्झाम पेपरचेच क्वेश्चन आहे. कारण की पेपर असेच उचलला जातो.